नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्याची ऐतिहासिक नगरी असलेल्या येवल्यात 350 वर्षांची महान परंपरा असलेला रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. पेशवे काळापासूनच चालत आलेल्या या परंपरेचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमीचे सामने. आज हजारो येवलेवासियांच्या उपस्थितीत या उत्सवाचा रंग सर्वत्र उधळला जात आहे. येवल्याच्या मातीत संस्कृती आणि परंपरा आजही तितकीच जिवंत आहे याची प्रचिती आजच्या रंगपंचमीवरून येते. 350 वर्षाचा वारसा जपत यंदाही रंगपंचमीच्या उत्सवाला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहरात 2 ठिकाणी होणारे पारंपरिक सामने. पहिला सामना टिळक मैदान येथे पारंपरिक पद्धतीने पार पडतो, तर दुसरा सामना DJ रोड परिसरात रंगतो. हे सामने पाहण्यासाठी केवळ येवल्यातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही हजारो उत्सवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. आबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येकजण रंगात न्हाऊन निघाला आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. प्रेम, उत्साह, आनंद याचं प्रतीक म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी तर भारतात सर्वकडे साजरी केली जाते, पण येवल्यामध्ये जी रंगपंचमी साजरी केली जाते ती अनोखी असते. अशी रंगपंचमी जी इतरत्र कुठेही साजरी होईल असं वाटत नाही. इथे 50-60 ट्रॅक्टर एका दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने 50-60 ट्रॅक्टर येऊन एकमेकाच्या अंगावर रंग जे फेकतात ते दृश्य काही पाहण्यासारखं असतं. ही प्रथा आमच्याकडे जवळजवळ 200-250 वर्षापासूनची जी प्रथा चालू आहे ती आजही आमच्या तरुणांनी टिकून ठेवलेली. हा आनंद, हा उत्साह आणि प्रेम इतरत्र कुठेच दिसत नाही. आणि हा उत्साह इतका असतो की वर्षभर याच्यातून जो काही प्रेरणा मिळते ती वर्षभर टिकते. आणि कुठेही बोध लागता, कुठेही काही न होता भांडण मारण होते, ही रंगपंचमी होते. एक रंगपंचमीचा सामना टिळक मैदान होतो आणि दुसरा सामना DJ रोडवर होतो. दोन्हीकडे शांत चित्ताने चालतात. रंगपंचमीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा. येवला शहर हे ताठतोंपेचं जन्मगाव आणि त्या गावामध्ये इतिहासामध्ये जन्म असलेलं जे रघुजी बाबांचे गाव, या ठिकाणी आम्ही येवले शहराच्या वतीनं अनेक जे उत्सव साजरे होतात त्यामध्ये एक रंगपंचमी आहे. बाहेर गावाहून सुद्धा पाहुणे लोक येऊन या ठिकाणी रंगपंचमीचा उत्सवाचा आनंद घेत असतात. कालांतराने हा उत्सव भविष्य काळात सुद्धा असाच चालू राहावा अशी आम्ही सद्गुरूचरणी प्रार्थना करतो.